विधान परिषदेतील 5 आमदारांच्या जागावर येत्या 27 मार्चला निवडणूक होणार आहे। यामध्ये अजित पवार गटाच्या वाट्याला 1 जागा मिळणार आहे। या जागेवरती अजित पवारांचे पिंपरी चिंचवडमधील खंदे समर्थक नाना काटेंनी दावा केलाय। चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना आपल्याला पुढे संधी दिली जाईल असा शब्द अजित पवारांनी दिला होता। हा शब्द अजित पवार या विधान परिषद निवडणुकीत पाळतील आणि आपल्याला उमेदवारी देतील असं म्हणत काटेंनी या जागेवरती दावा केला। पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार निवडून आलेले आहेत। 2 आमदार विधान परिषदेवर घेतलेले आहेत। त्यामुळे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 1 आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिस्थिती पाहता या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीला 1 आमदार अजून पाहिजे। आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व नगरसेवकांनी माझ्यासाठी सह्यांची मोहीम राबवलेली आहे। लेटर देखील तयार केलेलं आहे। परंतु आता अधिवेशन चालू असलेल्या कारणानं दादांची भेट होत नाही। दादांना आम्ही निरोप दिलेला आहे। आम्ही सर्वजण ते लेटर घेऊन सह्यांचं निवेदन घेऊन दादांना भेटणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।